मातंग एकता आंदोलन के नेता और पूर्व मंत्री रमेश बागवे ने परभणी में दलित युवा सोमनाथ सूर्यवंशी की हत्या और बीड जिले में संतोष देशमुख की हत्या के मामले की गहन जांच करने और इसके पीछे के मास्टरमाइंड को गिरफ्तार करने की मांग की है। मातंग एकता आंदोलन की ओर से आज पुणे कलेक्ट्रेट ऑफिस पर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। बागवे ने चेतावनी दी है कि सरकार अगले 8 दिनों में निर्णय ले, अन्यथा मातंग समुदाय राज्य भर में बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन करेगा। इस अवसर पर मातंग समुदाय के विभिन्न कार्यकर्ताओं ने विचार व्यक्त करते हुए कहा कि राज्य सरकार की ओर से दोनों घटनाओं पर गंभीरता से विचार किया जाना चाहिए और संबंधित आरोपियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए। मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून अनेक अशा संविधान बचाव संघटना आहे, सर्व दलित संघटना एकत्र मिळून या ठिकाणी परभणीमध्ये जे कांड झालेले आहे त्याच्याबद्दल आणि बीडमध्ये पण जे सरपंचचा खून झालाय या दोन्ही गोष्टीमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे। शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे। शासन ह्याकडे दुर्लक्ष करते, त्याच्यामुळे आज सर्व दलित संघटना, सर्व पुरोगामी विचाराचे नेते मंडळी रस्त्यावरती येऊन आज त्या परभणीमध्ये आमच्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले त्या संविधानाची विटंबना ज्यांनी केली त्याच्यामुळे तिकडे जे प्रकार घडला त्याच्यामुळं ज्यांना अटक झाली, ज्यांनी निषेध केला त्यांना अटक झाली आणि अटक होत असताना त्यांना पोलिसांनी डांबून ठेवलं आणि त्यामध्ये एका आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालेला आहे। सूर्यवंशी नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याला पोलिसांनी बेदम मारून त्याचा मृत्यू झालाय। त्याच्यामुळे सर्व दलित चळवळीमध्ये एक मोठा प्रक्षोभ आणि नाराजी व्यक्त झाली की अशा ह्या सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबातल्या एक व्यक्तीला सरकारी नोकरी लागली पाहिजे, त्यांना सरकारी त्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या पाठीमागचा जो कारस्थान करणारा व्यक्ती आहे, जे अधिकारी असतील त्यांना कडक शासन झालं पाहिजे, त्यांना निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। एक दुसरं बीडमध्ये ज्या सरपंचचा खून झालेला आहे, त्याचं अपहरण करून निर्गुण खून केलेला आहे। आज त्या ठिकाणी ते गुन्हेगार सर्रास ओपन फिरतात पण पोलीस त्या ठिकाणी पकडत नाही, त्यांना राजकीय पाठबळ मिळतंय। त्याच्यामुळे जो वाल्मिक नावाचा जो त्या ठिकाणचा तो गुन्हेगार आहे त्याच्यावरती कडक शासन झालं पाहिजे आणि जे पोलीस अधिकारी या गोष्टीला जबाबदार आहे त्याच्यावरती या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे। आणि आमचं म्हणणं आहे की हे सरकार या ठिकाणी अक्षम्य त्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडून गेलेला आहे, समाजामध्ये तणाव निर्माण करणे, लोकांवरती अत्याचार होत असताना पण ते सरकार देख के अंदाज सुन के बाहेर आहे। त्याच्यामुळे सर्व दलित जनता रस्त्यावरती येऊन त्याचा निषेध करतो। आम्ही शाला एकतर आंबेडकर माहित नाही कोणी काय, बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवतच आहे। त्यांच्यामुळे आज आमच्यासारख्या लाखो कार्यकर्ते रस्त्यावरती बोलू शकतात। त्यांनी जे संविधान दिले ते संविधान गोर गरीब या देशातल्या सर्व समाजाला एक कवच आहे। त्यांना बाबासाहेब कळलं नाही म्हणून ते अशा तऱ्हेचे वक्तव्य करतात। ज्यांना बाबासाहेब कळले ते असं बोलू शकत नाही।